नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण डायबिटीज, हृदयरोग आणि आयुर्वेदिक आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर जगभरात सगळीकडेच केला जातोय. अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आज आयुर्वेदाला फार महत्त्व दिलं जात आहे आणि त्याचप्रमाणे माधवबाग गेली 17 वर्ष त्यांच्या अथक संशोधनातून तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीने हृदयरोग, ब्लॉकेजेस, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज यांसारखे आजार असणाऱ्या लाखो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करते. आणि याच अनुषंगाने आज आपण डायबिटीज आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोगावर आयुर्वेदिक पद्धतीने कसे उपचार करू शकतो याच विषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रख्यात डायबिटीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त अमीन. डॉक्टर, स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर गुरुदत्त अमीन हे डायबिटीज रिव्हर्सल एक्सपर्ट असून माधवबागमध्ये ते गेले 14 वर्षांहून अधिक काळ चीफ मेडिकल ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर गुरुदत्त अमीन यांनी भारतातल्या टॉप 10 चीफ मेडिकल ऑफिसरच्या यादीमध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली 450हून अधिक एक्सपर्ट डॉक्टर्स काम करत आहेत, ज्यांच्या मदतीने 40,000हून अधिक डायबिटीज रुग्णांना त्यांच्या गोळ्या, इन्सुलिन, इंजेक्शन बंद करण्यास मदत झालेली आहे. आजपर्यंत डायबिटीज या विषयावर जनजागृतीवर शेकडो टीव्ही प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत आणि आजही जनजागृतीच्या दृष्टीने आजचा हा प्रोग्राम आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर संशोधन असं सांगतं की 4 डायबिटीज व्यक्तींमध्ये एक ही हृदयरोगाची असू शकते, पण हे 2 तर वेगळे वेगळे आजार आहेत. मग यांचा एकमेकांशी संबंध कसा? बेसिकली हे दोन्ही आजार एकमेकांशी खूप संबंधित आहेत, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्येक वेळी डायबिटीज झाला की आपल्याला हृदयरोग होईल अशी भीती न बाळगता अजून एक रिसर्च आहे, तोही महत्त्वाचा आहे, जो समजला पाहिजे की ज्या व्यक्तींना डायबिटीज होतो आणि डायबिटीज झाल्यानंतर जे व्यक्ती आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, आहाराच्या योजना यांचा वापर करत असतात, त्यांचं हृदय हे दीर्घकाळासाठी ठणठणीत राहतं असंही रिसर्च सांगतं. याचा अर्थ काय की डायबिटीज झालाय म्हणजे लगेच आपल्याला हतबल होण्याची काही आवश्यकता नाही की डायबिटीज झालाय आणि आता भविष्यामध्ये मला हृदयरोग होईलच असंही काही नाही. जर का आपण त्या डायबिटीजची व्यवस्थित योजना केली, रक्तातल्या साखरेला व्यवस्थित नियंत्रणात ठेवलं, तर नक्कीच आपण हृदयरोगापासून दूर राहू एखाद्या नॉर्मल व्यक्तीपेक्षाही. का? कारण ज्यावेळी तुम्हाला डायबिटीज होतो त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा स्पीड ब्रेकर येतो आणि स्पीड ब्रेकर आला की स्वाभाविक आहे की थोडी गती कमी होते, पण त्याच्याच बरोबरीने एक फायदाही होतो की ॲक्सिडेंटचा धोका सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे डायबिटीज झाला आहे म्हणल्यानंतर लगेच आपण निगेटिव्ह होण्याचे काही कारण नाही. आपण जर आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यायला सुरुवात केली तर आपण दीर्घायुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आता राहिला प्रश्न की रक्तातली साखर वाढली की हृदयरोग कसा होतो. अगदी साधं उदाहरण घ्या की एका ग्लासमध्ये जर मी 1 चमचा साखर टाकली आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी 2 चमचे साखर टाकली, तर कुठलं पाणी घट्ट होईल? स्वाभाविक आहे की ज्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर आहे ते पाणी घट्ट होईल. आणि मग असंच तुमच्या रक्ताचं होतं की ज्यावेळी रक्तातली साखर वाढते, रक्ताचा घट्टपणा वाढतो आणि त्या रक्तातल्या रिॲक्शन्समुळे रक्तवाहिन्या डॅमेज होतात. या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या की रक्तवाहिनीच्या आतमध्ये चरबीचा थर साठायला लागतो आणि त्यातूनच ब्लॉकेजेस निर्माण होतात. त्याचबरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, ती अशी की बऱ्याच वेळा आपण सोपे मार्ग जीवनामध्ये फॉलो करत असतो. सोपे मार्ग कोणते? की रक्तातली साखर वाढली आहे. कशामुळे वाढली आहे? आपण आपल्या जेवणावरती नियंत्रण ठेवलं नाही. आपण जेवणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स खाल्ले. आपण खात असलेल्या कॅलरीजचं नीट नियोजन किंवा विचार केला नाही आणि याचा परिणाम म्हणून रक्तातली साखर वाढली. मग आता रक्तातली साखर वाढल्यानंतर जर आपण सोपा मार्ग निवडला, सोपा मार्ग कोणता आहे की पटकन ॲलोपॅथीची एखादी गोळी घ्यायची आणि ती गोळी खायची की लगेच साखर कमी होते. पण या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे. का? कारण ॲलोपॅथीतली काही औषधं अशी आहेत की तुमच्या रक्तातली साखर ती उत्तम पद्धतीने कमी करतात, जसं की पायोग्लिटाझॉन. पण हे जी रक्तातली साखर कमी करतात, ती रक्तातली साखर कशी कमी करतात? तर साखरेला ते कन्व्हर्ट करतात चरबीमध्ये आणि ती चरबी तुमच्या शरीरामध्ये साठवून ठेवतात. आता विचार करा की रक्तातली साखर तर कमी झाली आहे पण चरबी वाढायला लागली, तर नक्कीच या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हृदयरोग आणि डायबिटीजचा नक्की संबंध आहे. पण जर का आपण आपलं जीवन व्यवस्थित ट्रॅकवर ठेवलं, रेग्युलर एक्सरसाइज, डाएट फॉलो केला, तर नक्कीच आपण हृदयरोगापासूनही दूर राहू शकतो आणि सोबत आपल्या डायबिटीजवरती सुद्धा पूर्णपणे विजय मिळवू शकतो. ओके. मग डॉक्टर, एखाद्या डायबिटीज व्यक्तीला हृदयरोगाची सुरुवात झालेली आहे, हे नेमकं कसं ओळखायचं किंवा त्याचे काही सिम्पटम्स दिसतात का? सिम्पटम्सच्या बाबतीत बघायला गेलं तर वेगवेगळे सिम्पटम्स डायबिटीजच्या रुग्णांमध्ये दिसत असतात. मग त्यातला नक्की हृदयरोगाचा कोणता? जसं की आपण पाहतो की डायबिटीज झाला की सगळ्यात पहिलं सिम्पटम कोणतं? तर लघवीचं प्रमाण वाढणं, त्याच्याचमुळे घसा कोरडा पडणं,
घसा कोरडा पडणं एक कॉमन लक्षण आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये. आणि घसा कोरडा पडतोय, लघवीला जायला लागतंय, या सगळ्याचा परिणाम म्हणून इमिजिएट शरीरात दिसणारं लक्षण कोणतं? तर वीकनेस, फटीग. आणि फटीग म्हणल्यानंतर दिवसभरामध्ये काम करायची इच्छा नसणं किंवा थकवा वाटत राहणं हे लक्षण डायबिटीजच्या पेशंटमध्ये दिसत असतं. आता भविष्यामध्ये हाच थकवा चालल्यानंतर दम लागण्यामध्ये कन्वर्ट झाला की समजायचं की कुठे ना कुठेतरी आता हृदयरोगाला सुरुवात झालेली आहे. आपण जे काही व्यायाम करत असतो, जे काही दैनंदिन आपलं एक्सरसाइज किंवा आपलं दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी ज्या काही चालू असतात त्या ॲक्टिव्हिटी करताना थकवा आणि दम लागायला लागला की समजायचं की हृदयरोगाची ही सुरुवात आहे. जसं की रेल्वेचे जिने चढतोय आपण किंवा 4थ्या-3ऱ्या फ्लोअरला चढत जातोय आणि त्यावेळी आपल्याला जाणवतं की 2ऱ्या-3ऱ्या माळ्यावरती आता मला दम लागायला लागलाय. तर हे इंडिकेटर आहे आपल्या हृदयरोगाचं. त्याच्याच बरोबरीने अधेमध्ये छातीत दुखणं, छातीत धडधडणं ही लक्षणं ज्यावेळी जाणवायला लागतात त्यावेळी हे समजून घेतलं पाहिजे की कुठे ना कुठेतरी हृदयरोगाची एक ही चाहूल आहे आणि वेळीच आपण याचा प्रतिबंध केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी हेही सांगेन की रुग्णांनी वेळच्या वेळी तपासण्या सुद्धा केल्या पाहिजेत. जसं की जर तुम्ही डायबेटिक पेशंट आहात तर तुम्ही दर 6 महिन्यातून एकदा तुमच्या रक्तातले लिपिड प्रोफाईल तपासले पाहिजेत. कारण बऱ्याचशा डायबिटीजच्या पेशंट्समध्ये आपण पाहत असतो की फॅटी लिव्हर चेंजेस होतात, विसरल फॅट वाढतं आणि त्यामुळे रक्तातले कोलेस्ट्रॉल वाढतात. आजच्या घडीला तपासण्या खूप सोप्या झालेल्या आहेत. अगदी फ्लेबो तुमच्या घरी येऊन ब्लड टेस्ट करत असतो. ह्या तपासणीपासून दूर जाऊ नका. वेळच्या वेळी आपल्या तपासण्या करून घ्या. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो? सगळ्यात पहिलं की जर रेंज नॉर्मल असेल तर आपल्याला एक मनःशांती मिळते की ठीक आहे, सगळं माझं छान चालू आहे. दुसरं, जर काही गडबड निर्माण झाली असेल तर ती योग्य वेळी आयडेंटिफाय करता येते आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला करेक्टही पटापट करता येतं. त्यामुळे तपासण्या वेळच्या वेळी केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईलची टेस्ट असेल आणि जर तुम्हाला चालताना दम लागतोय, छातीत दुखतोय तर या ठिकाणी ECG, त्याच्यानंतर स्ट्रेस टेस्ट, इको यासारख्या तपासण्या सुद्धा तेवढ्याच गरजेच्या असतात. एकंदरीतच काय तर डायबिटीज आहे आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी त्याची लक्षणं जाणवत आहेत तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता सजग दृष्टीने त्या लक्षणांना अटेंड केलं पाहिजे, त्यांचं इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या मुळाशी जाऊन आत घडणाऱ्या एक प्रतिकूल बदलांना आपण करेक्ट करू शकू, वेळच्या वेळी आपण त्यांना रेक्टिफाय करू शकू. ओके. म्हणजे प्रेक्षकांनो ऐकलं, जर वेळीच जर योग्य तपासण्या केल्या तर आपण हृदयरोगापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. माधवबागमध्ये ॲडव्हान्स कॉम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट, शुगरची टेस्ट, लिपिड प्रोफाईल, ECG अशा आवश्यक तपासण्यांना महत्त्व दिलं जातं. तर नक्कीच तुम्ही या तपासण्यांचा लाभ घ्या. त्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या, तेही फक्त 299 रुपयांमध्ये. माधवबाग क्लिनिकमध्ये भेट देण्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी डॉक्टरांसोबत तुमची अपॉइंटमेंट फिक्स करून देण्यासाठी लगेचच तुम्हाला संपर्क करतील. तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 022489323323 या क्रमांकावर. आता माधवबागची ट्रीटमेंट घेऊन मधुमेहापासून मुक्ती मिळवलेल्या आनंदी रुग्णाचं आपण मनोगत ऐकूयात. माझं नाव भूषण सुरेश पाटील आहे. वय 41 वर्ष. मला डायबिटीज डिटेक्ट झाला होता, ज्यानंतर मला हार्ट स्ट्रोक आला होता आणि माझी एन्जिओप्लास्टी पण झाली आहे. मेरी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू होती पण मला आय ब्लडनेस, बॉडी पेन आणि औषध सतत वाढत होती. त्याकरता मी TV वरती यांचा प्रोग्राम पाहिलेला आणि मग इथे येऊन माधवबागमध्ये कॉन्टॅक्ट केलेला. इकडची टीम खूप चांगली आहे. त्यांनी मला सविस्तरपणे पूर्ण ट्रीटमेंट समजावून सांगितली. काय काय शेड्यूल असेल, काय डाएट रिस्ट्रिक्शन ते सगळे समजावून सांगितले आणि माझ्याकडनं फॉलो पण केले. माझ्याकडनं त्यांनी मला डाएट प्लॅन जे शेअर केला, एक्सरसाइज शेड्यूल शेअर केली आणि पंचकर्माचे रुटीन पण माझ्याकडनं करून घेतले. हे केल्यानंतर मला आता खूप चांगलं फील होत आहे आणि मला इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू झाली आहे. माझं HbA1c जे पहिले 8.1 होतं ते आता 6.3 झालं आहे. जे मागच्या वेळेस मी चेक केलं तेव्हा 6.3 होतं. आता माझी बॉडी लेवल्स, एनर्जी लेवल्स पण चांगले आहेत आणि या सगळ्या सहकार्याकरता मी माधवबागचे टीम, वैशाली मॅडम, हर्षा मॅडम यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर आत्ताच या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकलं. आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात आत्ताच डॉक्टरांनी ज्या 2 टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे सांगितलं त्याविषयी. सगळ्यात आधी लिपिड प्रोफाईलविषयी डॉक्टरांना मला विचारायचं आहे की लिपिड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढून आल्याचं दिसून आलं तर माधवबागमध्ये त्यावर ट्रीटमेंट होऊ शकते का आणि जर होते तर ती कशा पद्धतीने होते?
सगळ्यात पहिले मी ही गोष्ट सांगेन की लिपिड प्रोफाईल टेस्ट ही जी आपण लॅबमध्ये जाऊन करतो ती सकाळी उठून आपण आरशामध्ये सुद्धा करू शकतो. आपल्याला आपल्या आरशामध्ये कळतं की आपल्या शरीरावरती चरबीचं प्रमाण किती वाढत चाललंय. त्यामुळे आपलं वजनही हे पहिलं इंडिकेटर आहे की तुमच्या शरीरात चरबी साठायला लागली. प्रत्येक वेळी ब्लडमध्येच चरबी मिळेल असं काही कारण नाही. तुमच्या शरीरात ॲडिपोज टिश्यू वाढायला लागल्या की तुमचं वजन वाढतं. तुमच्या शरीरामध्ये, पोटामध्ये, मांड्यांमध्ये हे फॅट साठायला लागतात. ते सुद्धा तितकेच घातक आहेत. त्यामुळे पॅथलॅब टेस्ट करायच्याच आहेत, पण त्याच्याबरोबर आपल्या स्वतःच्याकडे लक्ष पण द्यायचं आहे की आपलं वजन वाढत नाही आहे ना, आपल्या उंचीच्या प्रपोर्शनमध्ये वजन आहे की नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आता प्रश्न राहिला की कोलेस्टेरॉल जर वाढलं तर काय करायचं. तर कोलेस्टेरॉल वाढलं जर असेल तुमचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय कराल, बिलकुल स्टॅटिन सुरू करू नका. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उपाशी पोटी 30 मिनिटं चालायला सुरुवात करा. कारण ज्यावेळी तुम्ही उपाशी पोटी 30 मिनिटं चालता त्यावेळी तुमच्या शरीरातले हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल किंवा फॅटी ॲसिड्स हे ऊर्जा म्हणून वापरले जातात. साध्या शब्दात सांगायला गेलं की आपल्या अकाउंटमध्ये ज्यावेळी पैसे कमी होतात, करंट अकाउंटमधले पैसे कमी होतात, त्यावेळी आपण काय करतो, तर आपण जे काही फिक्स डिपॉझिट आहेत ते आपण काढतो आणि त्यातले पैसे वापरतो. शरीर पण असंच करत असतं. तुम्ही ज्यावेळी रात्रभर झोपलेले असता आणि रात्री काही खात नाही, तुम्ही झोपलेले असता रात्री, आणि मग अशा वेळी शरीरातली साखर कमी होते आणि मग अशा ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून आपल्या यकृताकडनं चरबी रक्तात पाठवली जाते. आता आपण काय केलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी जर तुम्ही चालायला गेला तर तुमच्या शरीरातली ही अतिरिक्त चरबी वापरली जाणार आहे. किती मोठा फायदा आहे हा, की आपण आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी फक्त उपाशीपोटी 30 मिनिटं चालल्याने वापरू शकतो आणि महिन्याभरामध्ये आपल्याला त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. जर का तुम्हाला तरीही रिझल्ट्स नाही मिळाले तर मग तुम्ही माधवबागची मदत घेऊ शकता. कारण माधवबागच्या मदतीने तुमच्या शरीरामध्ये एक वेगवेगळ्या अप्रोचनी काम केलं जातं आणि कंप्लीट डिसीज रिकव्हरी केली जाते. ज्याच्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये पंचकर्म आहेत, त्याच्याबरोबरीने डाएट आहे, त्याच्याबरोबरीने एक्सरसाइज आहे, कंटिन्युअस मॉनिटरिंग आहे आणि आयुर्वेदिक अशी औषधं की जी तुमच्या शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट्स देत नाहीत, परंतु तुमच्या शरीरातल्या पेशींना बळकटी देण्याचं काम करत असतात. एकंदरीतच काय, तर जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर घाबरायचं काही कारण नाही. पहिल्यांदा मी जे सांगितलं उपाशीपोटी 30 मिनिटाचा व्यायाम, जर ते करूनही कोलेस्ट्रॉल नॉर्मल येत नाही आहे तर मग नक्की माधवबागची मदत घ्या. कुठलीही ॲलोपॅथीची गोळी न चालू करता आपल्याला हे कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवता येईल. ॲलोपॅथीच्या गोळ्यांचे प्रचंड साईड इफेक्ट्स असतात, ते आपल्याला नको असतील तर नक्कीच माधवबाग तुम्हाला मदत करू शकतं. नक्कीच. तर प्रेक्षकांनो, माधवबागची ही आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ही संशोधनावर आधारित आहे. 150हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैद्यकीय रिसर्च पेपरमध्ये मान्यता मिळालेली आहे. ही चिकित्सा माधवबागच्या 350हून अधिक क्लिनिक्स आणि 3 निवासी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. माधवबागचे क्लिनिक्स महाराष्ट्रातच नाही तर गोवा, गुजरात, पंजाब, दिल्ली, यूपी, MP, कर्नाटक, हरियाणा, जम्मू काश्मीर व नागपूर, खोपोली आणि विशाखापट्टणम इथे 3 निवासी हॉस्पिटल्स आहेत. तर नक्की तुमच्या घराजवळील क्लिनिकमध्ये भेट द्या. त्यासाठी फक्त एक मिस्ड कॉल द्या. तर डॉक्टर, थोड्याच वेळापूर्वी आपण स्ट्रेस टेस्टविषयी तुम्ही सांगितलं, तर ज्यांना हृदयरोगाची सुरुवात झालेली आहे त्यांचा बट ऑब्व्हियस पॉझिटिव्ह येणारच. तर नेमकं तुम्हाला काय फरक दिसून येतो आणि मग माधवबागमध्ये कशा पद्धतीने त्यावर ट्रीटमेंट होते? बेसिकली स्ट्रेस टेस्ट ही तपासणी अशी आहे ना की जे तुमच्या शरीराचा फिटनेस तपासत असते की तुमचं शरीर एक तणावाच्या स्थितीला सस्टेन करण्याची ताकद तुमच्या शरीराची किती आहे हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून कळत असतं. आणि म्हणून जनरली आपण प्रत्येक डायबिटीजच्या पेशंटची स्ट्रेस टेस्ट करून घेतो. ज्याला हार्टचे रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं की आईवडिलांपैकी कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा बहीण भावंडांपैकी कोणाला हार्टचा त्रास आहे किंवा त्या पेशंटला हार्टचे काही सिम्पटम्स आहेत किंवा त्या पेशंटचं ब्लड प्रेशरसुद्धा आता वाढायला लागलं आहे किंवा त्या पेशंटच्या रेस्टिंग ECGमध्ये काही बदल येत आहेत, असं जर काही आपल्याला इंडिकेटर दिसले डायबिटीजच्या पेशंट्समध्ये तर आपण इमिजिएटली त्या पेशंटची स्ट्रेस टेस्ट करतो आणि त्या स्ट्रेस टेस्टवरती आपल्याला कळतं की हृदयाची उच्चतम कार्यक्षमता किती आहे आणि सोबतच हृदयाचा उच्चतम रक्तपुरवठा किती आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या हृदयाकडे ना एक मॅक्झिमम एफर्ट टॉलरन्स कॅपॅसिटी आहे. मॅक्झिमम म्हणजे काय की एक रिझर्व्ह येतो आपला, आणि तसंच हृदयाचा रक्तपुरवठा सुद्धा मॅक्झिमम एका लेवलपर्यंत पोहोचू शकतो. आता या दोन्ही गोष्टी आपल्याकडे रिझर्व्ह आहेत. रिझर्व्ह आहेत म्हणजे काय की माझ्याकडे ती ताकद आहे जी मी दैनंदिन वापरत नाही, पण ती ताकद माझ्याकडे आहे, स्टोअर्डमध्ये आहे. आता होतं काय की डायबिटीज झाल्यानंतर तुमचे हे जे रिझर्व्ह आहेत ना, हे स्टोअर करून ठेवलेली जी तुमची ताकद आहे ती ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजे काय, तर तुम्ही स्ट्रेस टेस्टवरती ज्यावेळी तुम्ही 15 मिनिटं पळता, ते 15 मिनिटं पळणं हे जर तुम्हाला जमलं त्याचा अर्थ तुमच्याकडे रिझर्व्ह ताकद आहे. पण जर तुम्ही 15 मिनिटं पळू शकला नाहीत
तर मग मात्र याचा अर्थ आहे की तुमच्याकडचे जे रिझर्व्ह आहेत ना ते एक्झॉस्ट झालेत. मग तसंच तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठासुद्धा ज्यावेळी तुम्ही पट्ट्यावरती चालत असता त्यावेळी तुमच्या ECGच्या माध्यमातून आपल्या हृदयाच्या वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा कसा चालू आहे हे आपल्याला अचूक पद्धतीने कळत असतं. आणि म्हणूनच स्ट्रेस टेस्ट ही एक अतिशय डायनॅमिक तपासणी आहे जी आपल्याला फिटनेसचा एक खूप मोठा इंडिकेटर आहे. आणि जर तुम्हाला हार्ट अटॅकपासून दूर राहायचं आहे, जर तुम्हाला ब्लॉकेजेसपासून दूर राहायचं आहे, तर तुम्ही योग्य वेळी ही स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे. जर का तुम्हाला कार्डियक सिम्पटम्स काही असतील, घरच्यांपैकी कोणाला काही हार्टचे प्रॉब्लेम्स असतील, ECGमध्ये काही चेंजेस जाणवत असतील किंवा स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोलसारखे काही रिस्क फॅक्टर्स तुमच्या जीवनात असतील, तर नक्की तुम्ही स्ट्रेस टेस्ट करून घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या हृदयाच्या स्वास्थ्याचं एक तपासणी करून घ्याल. जर त्यात काही प्रॉब्लेम असेल तर वेळेत करेक्ट करता येईल, जर नसेल तर वेल अँड गुड, तुम्ही ते मेंटेन ठेवा. अजून एक गोष्ट सांगतो की स्ट्रेस टेस्ट ही फक्त माधोबागमध्येच होते का? हो, मी आत्ता तर म्हणेन की माधोबागमध्ये म्हणजे कुठल्याही डॉक्टरकडे होते. पण ॲज अ नॉर्मल पर्सन जर तुम्हाला आमच्याकडे यायचं नाही आहे, काही हरकत नाही. तुम्ही दररोज सकाळी उठून स्वतःची स्ट्रेस टेस्ट घ्या. कशी घ्याल? 30 मिनिटामध्ये जर तुम्ही 3 किलोमीटर चालू शकलात तर तुमचं हृदय स्वस्थ आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठून आपलं हृदय फिट आहे की नाही हे तपासण्यासाठी 30 मिनिटात 3 किलोमीटर चालण्याचा अभ्यास दैनंदिन करा. म्हणजे सुद्धा तुमच्या हृदयाची स्ट्रेस टेस्ट दररोज होईल आणि तुमचं हृदय बळकट राहील. बरोबर. तर प्रेक्षकांना ज्या पद्धतीने त्या डॉक्टरांनी पटवून दिलं की डायबिटीजमुळे शरीराचं आतून जे काही नुकसान होतं ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी माधोबागच्या थेरपीचा फायदा होतो आणि हे ऐकून नक्कीच तुम्हाला दिलासा मिळाला असेल. जर तुम्हाला माधोबागच्या या पंचकर्म चिकित्सेचा फायदा करून घ्यायचा असेल तर आत्ता लगेच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तो नोट करून घ्या आणि फक्त मिस्ड कॉल द्या. माधोबागचे प्रतिनिधी डॉक्टरांसोबत तुमची अपॉइंटमेंट फिक्स करून देण्यासाठी लगेचच संपर्क करतील. तर डॉक्टर, हृदयरोगाची सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिला छातीत दुखतं, मग त्याची टेस्ट केली जाते, मग त्यामध्ये कळतं ब्लॉकेजेस आहे नाही वॉटेवर. तर मग त्यानंतर माधोबागमध्ये ते ब्लॉकेजेस काढून टाकले जातात का? येस, एक खूप मोठी माधोबागचं मी म्हणेन सक्सेस आहे किंवा एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे ही आमची की आजपर्यंत मेडिकल वर्ल्डमध्ये, पूर्ण संशोधन जगतामध्ये ब्लॉकेजेस कमी करणारी कोणतीही ट्रीटमेंट नाही. एक ट्रीटमेंट आहे किंवा एक म्हणलं जातं की स्टॅटिन नावाची औषधं जी तुम्ही 2 वर्ष घेतली तर तुमचे 7% ब्लॉकेजेस कमी होतात, असा एकमेव रिसर्च पेपर आहे. त्याच्या कंपॅरिझनमध्ये माधोबागच्या ट्रीटमेंट्सनी आपण ज्यावेळी याचा मोठा रिसर्च पेपर तयार केला त्यावेळी आम्हाला कळालं की फक्त 3 महिन्यामध्ये जवळपास 30 ते 60% ब्लॉकेजेस कमी होतात. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली चरबी ही आता आपल्याला एन्जिओप्लास्टी करून दाबून ठेवण्याची काहीही गरज नाही. आपण ही अडकून बसलेली चरबी सिंपल पंचकर्म असतील, डाएट असेल, रेग्युलर एक्सरसाइज असेल यांच्या माध्यमातून 30 ते 60% कमी करू शकतो. एक खूप मोठं हे संशोधन आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे, खूप मोठा विजय आहे हा आयुर्वेदाचा, ज्याच्यात माधोबागने सिद्ध करून दिलं आहे की हो, ब्लॉकेजेस कमी होतात. 30 ते 60% ब्लॉकेजेस तुम्हाला फक्त 12 आठवड्यांमध्ये म्हणजेच 3 महिन्यामध्ये कमी करता येतात. ओके. आता डॉक्टर, आरोग्य सर्वेक्षणातून असं दिसून आलं की एन्जिओप्लास्टी बायपास नंतर साधारण 3 ते 4 वर्षाच्या आत हार्ट अटॅकचे जे चान्सेस असतात ते 14% वाढतात. तर मग इथे माधोबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटने क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ रुग्णाची वाढू शकते का? थोडक्यात सांगा. नक्कीच वाढू शकते. त्याच्या मागे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. सगळ्यात पहिलं, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची एन्जिओप्लास्टी होते त्यावेळी त्याची मानसिकता अशी असते की आता माझ्या हार्टची पूर्ण ट्रीटमेंट झाली. म्हणजे काय की मी आतमध्ये स्टेंट टाकलेली आहे आणि स्टेंट टाकल्या कारणाने माझ्या हार्टला आता तेथे काहीही प्रॉब्लेम नाही. मग या ठिकाणी बऱ्याच वेळा पेशंट चुकीचे जीवनशैली फॉलो करायला लागतात. मग इथे ते ब्लॉकेजेस परत येतात, हार्टचे त्रास परत सुरू होतात. मग हे सगळं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आयुर्वेदात सांगितलेले डिटॉक्सिफिकेशनचे प्रिन्सिपल्स फॉलो केले पाहिजेत. आपल्याला आत अडकलेली चरबी फक्त दाबून ठेवायची नाही आहे, तर तो कचरा, शरीरात साठून राहिलेले सगळे हे टॉक्झिन्स वेळच्या वेळी बाहेर काढून टाकायचे आहेत. आणि त्याचसाठी माधोबागमध्ये जे पंचकर्म चिकित्सा केली जाते ती पंचकर्म चिकित्सा ही फक्त काही दिवसांसाठी नसून ही लॉंग टर्मसाठी असते. आमचे पेशंटचे फॉलोअपचे प्रोग्राम्स आहेत जे अतिशय स्वस्त दरामध्ये आहेत आणि त्या पंचकर्म चिकित्सांमुळे रुग्णाची क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ मेंटेन होते. एक लक्षात घ्या की आजार झाल्यानंतर परत तो आजार परत होऊ नये याच्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करण्याची गरज असते आणि तिथे माधोबाग खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांना मदत करत असतं. आणि याचाच परिणाम म्हणून माधोबागच्या ओव्हरऑल रिसर्चमध्ये आम्हाला असं आढळलं की एन्जिओप्लास्टी किंवा ॲलोपॅथीच्या औषधांच्या कंपॅरिझनमध्ये माधोबागच्या ट्रीटमेंटनी मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचा दर सुद्धा कमी होतो, सोबतच हॉस्पिटलायझेशनची गरज सुद्धा कमी होते. हे का? कारण कंटिन्युअस फॉलोअपमुळे, कंटिन्युअसली आपण आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय केल्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहत असतं.
ओके. तर माधवबागमध्ये उपचार करून ऑपरेशन शिवाय हृदयरोगावर मात केलेल्या रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, माझं नाव गुंडीराम शिवाजी पाटील आणि अपना बाजार या नामांकित संस्थेमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून गेली 35 वर्षे काम करतो आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये 2020 साली मार्च महिन्यामध्ये मला पुन्हा छातीत दुखायचा त्रास लागला, दम लागत होता बोलताना चालताना. तपासण्या केल्या, टुडी इको केला, टेस्ट केली. जवळजवळ 4 ब्लॉकेज, ते सगळे 75%, 80%, 82 आणि 90% असे 4 ब्लॉकेजचे मला निदान करण्यात आलं. आणि केममधून तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्हाला बायपासशिवाय पर्याय नाही. तर त्यावेळी मी थोडी माझी मानसिक स्थिती एकदम गोंधळून गेलो होतं की काय करायचं. त्यावेळी मी ऐकलं होतं की माधवबाग जे डॉक्टर साने आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमुळे हार्ट ब्लॉकेज, मधुमेह, इतर बरेच आजारावरती आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतात. क्लिनिकमध्ये आलो, इथे ट्रीटमेंट घ्यायची निर्णय घेतला. त्याच्यानंतर मला ट्रीटमेंट घेताना सुरुवातीला माझी CT एंजिओग्राफी 1 महिन्यात करून घेतली. जे ब्लॉकेज आहेत ते कन्फर्म आहेत किंवा नाहीत, किती टक्के आहेत हे कन्फर्म झालं. त्याच्यानंतर मला पंचकर्म, त्यांच्या औषधं गोळ्या आयुर्वेदिक चालू केल्या आणि त्याच्यानंतर मला जवळजवळ 1-2 महिन्यातच जवळजवळ 40 ते 50% रिलीफ वाटायला लागलं की चालताना दम लागत होता तो कमी झाला. सकाळी मी 2-2, 3-3 किलोमीटर आता चालतो आहे चांगलं. आत्ता तर मी जस्ट 5 किलोमीटर चाललो तरी मला फार का दम होत नाही. माधवबागमध्ये विलाज उपचार घेतल्यापासून माझ्या ॲलोपॅथिकच्या सर्व गोळ्या बंद झालेल्या आहेत. मी आता माझं डेलीचं रुटीन काम कुठच्याही अडथळ्याविना करू शकतो. मी चालतो आहे, कामावर जातो आहे, इतर सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो किंवा इतर सगळे दैनंदिन कामकाज माझं व्यवस्थित चालू आहे. तर हृदयरोगावर मात केलेल्या आणखी या रुग्णाचं मनोगत आपण ऐकलं. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का डायबिटीज, हाय बीपीचा त्रास आहे किंवा वजन वाढलं असेल आणि त्या संदर्भातल्या तपासण्या केल्या आहेत किंवा लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला दिसला आहे किंवा हृदयरोगाची सुरुवात झाली असेल तर आजच स्वतःला ब्लॉकेजेसचा संभाव्य धोक्यापासून किंवा हार्ट अटॅकच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी माधवबागमध्ये उपचार घ्या. कारण माधवबागमध्ये गेल्या 18 वर्षांपासून हृदयरोग व त्यासंबंधित डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल व अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना निरोगी आरोग्याचा अनुभव यांनी दिलेला आहे. तुम्हीही हा अनुभव घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आहे. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.